पार्ट 2 चालू झाला मंडळी. लक्षपूर्वक लक्ष देऊन बघा. आता हे मी शाबू आणि बटाट्याचे पापड करणार आहे. मग हे पापड आगळे वेगळे आहेत. तुम्ही पण बघा आणि शिका. नुसतंच बघू नका, कारण तुम्ही शिकलात तर मला पण बरं वाटेल ना. मी एवढं सगळं कष्ट करून तुम्हाला मी दाखवते, त्याच्यामुळं तुम्ही पहिले बघा. हे पहा, बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचं, वरली साल काढून घ्यायचं आणि बटाटे खिसून घ्यायचे. बारीक खिसणीनं खिसून घ्यायचं. आदल्या दिवशी शाबू सकाळी भिजू घालायचा. बराबर पाणी टाकून साबुदाणा भिजत ठेवायचं दिवसभर आणि रात्रभर साबुदाणा भिजून ठेवायचा. तिकडे साबुदाणा भिजायला घातलं की संध्याकाळी आपण बटाटे स्वच्छ धुवून वरली साल काढून घेतलेलीच असती, त्याला खिसून पाण्यात ठेवायचं. रात्रभर जरी तुम्ही पाण्यात ठेवलो, अगोदर केल्या 2 पाण्यानं धुवून घ्यायचं. 2 पाण्यानं धुवून गेलं, त्याचं वरचं सगळं निघून गेलं की पांढरे शुभ्र खिस पडतो आणि तो खिस आपण टोपल्यात, बकेटात, तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल त्यात टाकून भिजत ठेवायचा. म्हणजे ते काळा पडणार नाही किंवा लाल होणार नाही. हे पहा, असं प्रत्येक बटाटं ताटात खिस करायचा आणि तो खिस पातेल्यात टाकायचा बरं का. त्याच्यामुळं आपले जे पापड आहेत त्या पापडाला दुसरा कलर येणार नाही. पण मी यंदा सप्पक नाही, मी तिखट पापड करणार आहे. म्हणूनच म्हणले की माझे पापड, माझी रेसिपी वेगळी असते. मी यंदा हिरव्या मिरचीचे पापड करायचं ठरवले. का तर लाल मिरचीचे पापड मी गेल्या वर्षी केले, पण ती तळल्याच्या नंतर खाते वेळेस थोडा ठसका उठायला, म्हणून म्हणलं ह्यावेळेस हिरव्या मिरच्या ट्राय करून बघू. आणि तुम्ही पण ते करा बरं का. मी 3 किलो साबुदाणा आणि 3 किलो बटाटे असं 6 किलोचे पापड करणार आहे. मी बराबर घालते. आता तुम्ही याच्यात कोणतं कमी कोणतं जास्त हे पण करू शकता. तसं प्रमाणाचं काहीही नाही. हे पहा, आता पहाट हा भिजलेला साबुदाणा आदण ठेवायचा. आदण ठेवल्याच्या नंतर आदण मात्र एकदम कमी प्रमाणात ठेवायचं. जेवढा आपला शाबू आहे त्याच्या अर्धच पाणी ठेवायचं, नाहीतर मग ते पातळ होऊन जाईल. का तर आपला ऑलरेडी साबुदाणा भिजलेला असतंय. हे पहा बघा तुम्ही, आदनात भिजलेला साबुदाणा माझी मम्मा असं घालत आहे. आपण ह्याला सुद्धा हळू चाटून गोल फिरवायचं, म्हणजे साबुदाण्याच्या सुद्धा गाठी होतात. आणि साबुदाण्याच्या तर एवढ्या चिकट गाठी होतात, बापरे, खूप चिकट गाठी होतात मंडळी. त्याच्यासाठी हळूहळू गॅस बारीक करायचा. पाण्याला 1 उकळी आली की एकदम गॅस बारीक करायचा आणि एकाला वरतून साबुदाणा टाकायला लावायचा आणि आपण असं खाली बसून हळूहळू टाकायचं. हे पहा, माझं टाकणं झालं. हिरवी मिरची, मीठ, जिरे टाकून मस्तपैकी हे पहा बघा, मी मिरची टाकत आहे. आणि मिरची पहिल्यांदा नाही टाकायची बरं का. सगळं झाल्याच्या नंतर शेवटी हटणं झाल्यावर टाकायचं. म्हणजे जास्त असं, म्हणजे कलर जास्त होत नाही, नॉर्मली राहतो, पण असं ग्रीनिश दिसतात पापड, काही हरकत नाही. तळ्यावरती खूप छान लागतात, कारण तिखट आणि मीठ दोन्ही प्रमाण एकदम बराबर परफेक्ट झाले की खायला छान लागतात. अशा प्रकारे हे ह्याला काही हटायची गरज नाही. पण ह्याला सुद्धा खालीवरी सारखं करावं लागतंय, नाहीतर खाल्लं एकदम असं मेल्ट होतात आणि वरती शाबू तसाच राहतो. म्हणून सारखं शिजवत खालीवरी, प्रत्येक उन्हाळी आयटमला खालीवरी केल्याशिवाय ते प्रॉपर शिजत नाही. तुम्ही बघू शकता, माझ्या पातेल्यात खूप झालं होतं. मला हलवा येत नव्हतं म्हणून मी नंतर 2 पातेल्यामध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. हे पहा बघा, चाटून बघायचं. अगोदर मीठ थोडं टाकायचं आणि नंतर चाटून बघायचं आणि अशा प्रकारे मीठ टाकून हे पहा बघा, मी चांगलं प्रॉपर ह्याला मिक्स करून घेत आहे. आणि जर गरम पाणी करून ठेवायचं शेजारी. खूप घट्ट झालं तर परत घालते वेळेस अजून थंड झालं की फार घट्ट होतात, पापडं पसरत नाहीत ना. आपल्याला मी पळी पापडं घालणार आहे, मग तुम्ही कशी घालणार आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. मी तर पळी पापडच घालते बाबा, कारण फास्ट आणि पळी पापडं फुगून एवढे मोठे सुंदर होतात की मस्तपैकी होतात. त्याच्यासाठी अशा प्रकारे हे पा माझं हटणं झालेलं आहे. आणि असं बघायचं, हे पा म्हणजे असं थोडं पातळच असावं. घालते वेळेस ना ते थंड झालं की घट्ट होतं.
आणि मग अशा प्रकारे मी खाल्लं वरलं खाली करत दोन्ही एकाच पातेल्यामध्ये शिजवून घेतले अशा प्रकारे. आणि छोटं पातेलं आहे ते गॅसवरती ठेवले, मोठं पातेलं आहे ती शेगड्यावर ठेवले. मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून वरतून मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण थोडं मीठ प्रॉपर तोंडभर असलं की छान लागतं. तळलेल्या वस्तूला थोडं मीठ प्रॉपर असावं, बाकी भाजी भाकरीला कमी असलं तरी चालतं, पण शिजवलेल्या वस्तूला प्रॉपर मीठ असलं की खराब होत नाहीत आणि जास्त दिवस टिकतात. हे पहा, नवीन ताडपत्री आणलेली आहे. अगोदरची छोटी पडत होती म्हणून काल यशनं बाजारात जाऊन आणखीन एक ताडपत्री नवीन आणलाय. मग म्हणलं मेणकापडाच्या ऐवजी ही नवीन ताडपत्री आहे. तर अशा प्रकारे तेल लावून पूर्ण अगोदर सकाळी धुवून घेतलं होतं, ती ओली होती म्हणून हे पहा मी पूर्ण ताडपत्री कोरडी करून घेत आहे अशा प्रकारे. आणि हे पहा तुम्ही बघू शकता, असं टाकायचं आणि पळीनं गोल गोल करायचं. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही, फक्त वेळ द्यावा लागतो, बाकी कुछ नाही. बघा अर्ध्या तासात कमीत कमी 5 किलोचे पापड होतात. 2 जर बायका असल्या, बघा आता मी माझी मम्मा, बघा तुम्ही टाईम, अर्ध्या तासात तर जिकडं तिकडं टाकायचं गोल करायचं, टाकायचं गोल करायचं. साबुदाण्याच्या पापडा एवढी सोपी रेसिपी कशाचीच नाही आणि कुठलीही नाही, आणि फार फार लवकर होणारी रेसिपी आहे. उपासाला हे पापड चालतात आणि सगळ्याला लागतंच. तसले ते कसलेही घाण सडलेल्या बटाट्याचे वेपर्स आणून खाल्ल्यापेक्षा आपल्या घरी ही केलेले, आपल्या हातानं हायजेनिकपणा सगळं व्यवस्थित करून मस्तपैकी हे पहा असे हेल्दी पापड तुम्ही पण करा. तुमच्या घरी लेकरावाला खायला, घरच्यांना खायला, आमच्यासारखे उपास घेऊन आलेले येणाऱ्या जाणाऱ्याला खायला. हां, सगळ्याला लागतं मंडळी, दाखवावं, एकट्याने खाऊ नये. हां, म्हणून म्हणायले, बाकी काही नाही. बघा माझे अर्ध्या तासात किती पापड करून झाले बघा. हां, तुम्ही पण करा, ह्याच्यात काही अवघड नाही हो, काहीच अवघड नाही. काय तुला आवडली ती आणू नको, जिला तू आवडतोस ती आण नको, जिला काम येतंय ती आण, नाहीतर तुझ्यासोबत आयुष्यभर माझं बी काम जायचं नाही. आणून ठेव, नाही तर उरावर हेंडगा. बंद करू. आता पापड झाले, मी खाली आले. मी काय करते बघा, फार गरम होत होतं, काहीतरी मस्तपैकी थंड प्यावं म्हणून मी आता काय करते बघा. कोण म्हणणार आहे मंडळी आपल्याला, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, कोण म्हणणार आहे. म्हणून आपला फार जीव दमला होता म्हणून मी मस्तपैकी आज चिकूचं ज्यूस केलेलं आहे. बघा तुम्ही, इतकं सुंदर अप्रतिम हेल्दी. खाली आलेल्या मस्तपैकी आम्ही चिकूचं ज्यूस, कारण ह्या कामाच्या धावपळीत ना स्वतःकडे लक्षच देणं होईना, काय करा म्हणून म्हणलं चल बाई अगोदर आपण मस्तपैकी ज्यूस पिऊन घेऊया. हे पहा, आमच्या सगळ्यांसाठी मी मस्तपैकी ज्यूस केलेला आहे. आता 4 वाजले, म्हणलं चला बाबा पापड काढून घेऊया, कारण लय जर ऊन लागलं तर मग तडकून जातील म्हणून 4 वाजता वरी आलो मंडळी. कशाचं काय एवढं ऊन होतं बापरे, 4ला पण आज विचारता सोय नाही. नाही दिलास तर खाते कुरकुरे पिझ्झा बर्गर घरी. हा, म्हणून आपल्याला कुणी नाव ठेवणे, आपल्याला प्रत्येक वस्तू यावी, नोकरी करता यावं, स्वयंपाक करता यावं, घरचं करता यावं, उन्हाळी काम करता यावं बाईला. अहो भले मी स्वतः एकटी करत असन, पण तुम्ही हाताखाली बाया वगैरे लावून पण आपल्याला आलं तरच आपण पुढच्यांना सांगू ना की हे असं करा, हे तसं करा, याच्यात हे टाका, त्याच्यात ते टाका. बघा माझी मम्मा खाली आणून अशा प्रकारे पूर्ण पापड भरून घेतली, एकही पापडाचा तुकडा वगैरे पडला नाही. इतके छान पापड निघाले, आणि पापड तर छान निघालेच, पण लगेच ज्या सुनांना सासू सासरे अतिशय वंगळे, बेकार, खराब आहेत, असं वाटतंय, त्या सगळ्या सुनांना मला एक प्रश्न विचारायचंय आज. माय, तुझा नवरा कुठून चांगला जन्मला ग? दूध का धुला? सटवे
वा ग वा. राग येऊ देऊ नका मैत्रिणींनो, सुनबाईंनो तुम्हाला. का तर ही सगळ्या ठिकाणी मी ऐकलेली गोष्ट आहे, म्हणून ही तुमच्या पुढे मी आज मांडते. कारण खूप साऱ्या सुनांना वाटायलंय सासू वंगळी आहे. मग सासू सासरे वंगळे असल्यावर कुणी पण हा प्रश्न विचारणार, म्हणून मी तुम्हाला विचारले. बरं का, चला आता बसा. असो काय का असना, बोलण्याच्या ठिकाणी या. पापड तळाले खायला. शाबूचे पापड खूप छान झाले तेव्हा का, कसले फुलून मोठे मोठे लट कढईत बसना झालेत. एवढे मोठे पापड आहेत. आमच्या मम्माला दमच नाही, लगेच वरून पापड खाली आणली. मला म्हणली ताई वाळलेत ग, बघायचं का तळून. चला हो मम्मी जी म्हणलो आम्ही पण. हो का बघा कसले आरत कच्चे, तेवढे कडक वाळले नाहीत पण 99% वाळलेत, 10% वाळले होते. मग म्हणलं चला बघूया टेस्ट कशी आहे. खूप छान अप्रतिम पापड तर फुगलेत. आता खाऊन बघू. लगेच आमच्या मम्मानं त्याच्यासोबत खारुड्या बी तळायला आणल्या. खारुड्या तर एवढ्या चांगल्या झालेत हो का बघा तुम्ही. छान दिसायलेत ना. तर मग या खायला. नुसतंच बघताव माय ई काय तरच. या खायला आमच्यासोबत तुम्ही बी. हां केलं नसेल तुमच्या मम्मीनं घरी तर या माझ्याकडं. हां तुम्हाला काय येतंय हो इकत पाकिटातला आणून खाणारे, या माझ्याकडं. कुरकुरे वेपर्स खाणाऱ्याला खारोड्याची काय चव माहिती. हां खरंय ना. आम्ही तसले वेपर्स कुरकुरे काय ती का आमॅटो झोमॅटो तसलं काही नसते बघा. आमच्याकडं कुरड्या पापड्या खारोड्या भाजी भाकरी भात वरण चपात्या असले करून खाणारे साधे भोळे. मग या तुमच्यासाठी पण मी तळून ठेवते बरं का. पण खायला यायच्या अगोदर लाईक सबस्क्राईब करूनच यायचं. हां ओके बाय.